आणि आता पाहणार आहोत मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। एसआरए प्रकल्पातील सदनिका 5 वर्षांमध्ये विकता येणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदील। मुंबईतील जवळपास 2.5 लाख झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा। 8 वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणाला गती मिळणार। फेरीवाला धोरण निश्चितीसाठी टाउन वेंडिंग कमिटीची निवडणूक घेणार। फेरीवाला मतदार यादीमध्ये हरकती त्याचबरोबर सूचना घेऊन यादी राज्य कामगार आयुक्तांकडे पाठवणार। कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत मुंबईतील 675 संस्थांपैकी 13 संस्थांचा पाठिंबा। संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात। महानगरातून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळणार। नवी मुंबईमध्ये सुक्या मासळीच्या दरामध्ये वाढ। थंडीमध्ये सुक्या मासळीची आवक घटल्यानं दरवाढ। बोंबील, करंदीचे दर 600 पार। नवी मुंबई मेट्रोमध्ये महिन्याभरात 4 लाख प्रवाशांचा प्रवास। मेट्रोला 1 कोटींचं उत्पन्न। मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। कळवा रुग्णालयामध्ये एका क्लिकवर कळणार रुग्णांचा पूर्व इतिहास। आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करण्यावर प्रशासनाचा भर। MMRDA कडून कर्ज उभारणीसाठी ठेवींवर 1000 कोटींचा ओव्हरड्राफ्ट। निकडीच्या परिस्थितीमध्ये 2000 कोटींचं कर्ज उभारलं जाणार। मुंबईकर नागरिक खोकल्यानं बेजार। वातावरण बदलामुळे ताप आणि सर्दी त्याचबरोबर घसादुखीचाही त्रास। हिवाळ्यामध्ये फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत देखील मोठी वाढ। मुंबईमध्ये ई बसची संख्या दुपटीनं वाढणार। पुढील वर्षामध्ये विद्युत शक्तीवर चालणाऱ्या ई बसची संख्या 10,000 जाणार।